नमस्कार. आपल्याला एक नेहमीच प्रश्न पडतो की नाही, आपल्या भगवान विष्णूंचं वाहन गरुड आहे, आपल्या देवीचं वाहन हे सिंह आहे, सरस्वतीचं वाहनही आपलं मयूर आहे. मग आपला जो गणपती आहे त्याचंच वाहन एवढा छोटासा उंदीर का बरं? तर त्या संदर्भात मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. एकदा काय होतं, एका इंद्राचा दरबार भरलेला असतो आणि त्या दरबारामध्ये सगळेजण आपापल्या स्थानावर अगदी विराजमान झालेले असतात. त्यानंतर क्रौंच नावाचा एक गंधर्व असतो, तो उशिरा त्या इंद्राच्या दरबारामध्ये येतो आणि आल्यानंतर मागून असं पुढे पुढे घाई 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 चाललेला असतो. जाता जाता काय होतं, त्याचा पाय हा कामदेवाला लागतो. हे पहा, आपणही कधीतरी गर्दीतून जाताना आपलाही चुकून पाय कोणाला तरी लागतो की लगेच आपण त्याला नमस्कार करतो, सॉरी म्हणतो. परंतु अशा प्रकारची कोणतीही सभ्यता ह्या क्रौंच नावाच्या गंधर्वाने दाखवलेली नसते. त्यामुळे कामदेवाला खूप राग येतो आणि कामदेवाला राग आल्यानंतर तो ह्या क्रौंच नावाच्या गंधर्वाला शाप देतो की तू मूषक होशील म्हणून. आणि याच्या शापामुळे हा क्रौंच नावाचा गंधर्व हा मूषक झालेला आहे. मूषक म्हणजे उंदीर. आणि हा मूषक झाल्यानंतर हा पृथ्वी तलावरती पाराशर ऋषींच्या आश्रमामध्ये येतो आणि तिथे राहायला सुरुवात करतो. आता पाराशर ऋषी म्हणजे दिनचर्या अगदी ठरलेली असती. सकाळी उठावं, स्नान, संध्या, जप, तप, होम, याग हे सगळ्यामध्ये त्यांचे ते सतत मग्न असायचे. परंतु हा उंदीर जेव्हा तिथे येतो तेव्हा तो काय करतो, तर सतत खुडबुड खुडबुड करत असतो. सतत इकडं पळ तिकडं पळ करायचा. त्यांची काही जी वस्त्र असतील ती वस्त्र तो कुरतडायचा. त्यामुळे हे पाराशर ऋषी खूप काय होतात, अस्वस्थ होतात आणि म्हणतात, हे काय म्हणे, हा उंदीर काय माझ्या इथे आलेला आहे म्हणे, सगळं माझं ध्यान म्हणे त्या उंदराकडे लागलं जात आहे म्हणे, तो सतत इकडे इकडे पळत असतो, त्यामुळे माझं मन एकाग्र होत नाहीये, मला ध्यान लागत नाहीये आणि ते खूप अस्वस्थ होतात. आणि मग ते काय करतात, गणरायाची प्रार्थना करतात. आणि गणरायाची प्रार्थना केल्यानंतर त्या गणरायाची आराधना करतात, प्रार्थना करतात आणि गणराय मग प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर हे पाराशर ऋषी त्या गणरायाला सांगतात, म्हणे या उंदराचा तू काहीतरी बंदोबस्त कर. हा जो उंदीर आहे ना, हा मला फार त्रास देतो, त्यामुळे माझी ध्यान साधना काही यामध्ये होत नाहीये, तर तू याला काहीतरी सांग. असं म्हटल्यानंतर गणराय म्हणतात, हसतात आणि त्यांच्याकडे 2 आयुध असतात. एक असतं पाश आणि दुसरं असतं अंकुश. पाशांकुश म्हणतात त्याला. तर त्या पाशाच्या साह्याने, पाश म्हणजे जाळं, पाशाच्या साह्याने ते त्या उंदराला पकडतात आणि अंकुशाच्या साह्याने त्याच्यावरती ताबा मिळवतात. आणि अशा पद्धतीने त्या उंदराला पकडल्यानंतर त्या उंदराला गणराय म्हणतात, का रे बाबा, तुझ्याकडे काही काम धाम काही नाहीये का म्हणे, तू का बरं इथे येतोयस आणि सारखा त्रास देतोयस, आणि जर तुझ्याकडे जर काही काम धाम नसेल तर मला सांग, मी तुला एक काम देतो. तो गणराय खुश होतो, हो म्हणतो, नक्की नक्की मला सांगा का, मी नक्की तुमचं काम करेन. मग ते सांगतात की आजपासून तू माझं वाहन व्हायचं म्हणे, मी जिथं जिथं कुठे कुठे जाईल तिथं तिथं मला तू घेऊन जायचं. आणि मग ह्या उंदराने ते जे काही काम आहे ते अगदी आनंदाने स्वीकारलेलं आहे. पण त्यानंतर जेव्हा हा उंदरावरती गणराय बसतात, आपण आता पाहिलंच आहे की हे कोण आहेत, तर क्रौंच नावाचे गंधर्व आहेत. आणि ते कसे होते, तर मस्तवाल होते, उन्मत्त होते, म्हणून तर त्यांनी कामदेवाला काय केलेलं आहे, त्यांची माफी मागितलेली नाहीये. तर हे जेव्हा गणराय त्याच्या पाठीवरती बसतात तेव्हा त्याच्यामधला जो काही मस्तवालपणा असतो, ज्यामध्ये त्यांचा अहंकार असतो, तो सगळा त्याच्यामधला दूर होऊन जातो. आणि हा गणराय, हा मूषक ह्या गणरायाच्या चरणी अतिशय लीन होऊन राहतो. तर या कथेतून काय सांगायचंय बरं आपल्याला,
की या सृष्टीतलावरती जे काही जीवसृष्टी आहे ती सर्व जीवसृष्टी ह्या परमेश्वराने जी निर्माण केलेली आहे ती काही ना काहीतरी उपयोगी आहे. हेच मला वाटतं या कथेतून आपल्याला सांगायचं आहे. नमस्ते. जर तुम्हाला ही माझी गोष्ट जर आवडली असेल तर ती तुम्ही नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा.